नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे ग्राउंड मध्ये कशी ग्रोथ करावी, ग्राउंड मध्ये मार्क कसे वाढवावे, कोणते इव्हेंट आउट ऑफ करावे, कोणत्या मुलांनी कशा पद्धतीने ग्राउंड करावं, उंचीनुसार हाईट नुसार फायदा कसा करावा, माझ्यासारखा पातळ माणूस असेल त्याने त्याचे गुण कसे ओळखावे, माझ्यापेक्षा जाड माणूस आहे किंवा माझ्यासारखा लठ्ठ माणूस, माझ्यापेक्षा लठ्ठ माणूस आहे, त्या लोकांनी कशा पद्धतीने ग्राउंडची स्ट्रॅटेजी आखावी। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो पेटून उठणार आहात, आपले प्लस पॉइंट शोधणार आहात, निगेटिव्ह गोष्टीपासून दूर होणार आहात। हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि विद्यार्थी मित्रांनो तशी प्रगती करा। येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये तुमच्या अंगावरला शर्ट बदलल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लेखी परीक्षा 60 पर्यंत मार्क जातात, त्याच्या पुढे कसे मार्क मिळवायचे किंवा कसे वाढवायचे सांगितलेलं आहे। यापूर्वीचा व्हिडिओ बघायला विसरू नका। चला मित्रांनो, जाऊ आपण। अशी माहिती कोणीच देत नाही मित्रांनो, निस्वार्थ भूमिकेतून माहिती देणं चालू आहे। बघू विद्यार्थ्यांचं यश किती मिळतंय आपल्याला। तर पहा, ग्राउंड मध्ये आपले प्लस पॉइंट शोधायचे आहेत। सगळ्यात महत्वाचं काय करायचंय, प्लस पॉइंट शोधायचे आहेत ग्राउंड मधले। मित्रांनो लक्षात घ्या, ग्राउंड आहे आपलं 50 मार्काचं। आता मुलं असू द्या, मुली असू द्या, माजी सैनिक असू द्या, कुणीही असू द्या, ग्राउंड किती मार्काचं आहे, 50 गुणाचं आहे। 50 गुणाच्या ग्राउंड मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुले आणि मुली। आपल्याला टायमिंगचं काही घेणं देणं नाही, आपले प्लस पॉइंट शोधायचे। 1600 मीटर आहे, 800 मीटर आहे, गोळा आहे, इकडे सुद्धा गोळा आहे, 100 मीटर आहे आणि इकडे सुद्धा 100 मीटर आहे। ओके, आता हे सर्वसाधारण सर्वांना 3 इव्हेंट आहेत। 3 इव्हेंटला 20, 15, 15 मार्क आहेत, बरोबर। पण 20 याला मार्क आहेत, 15, 15 मार्क आहेत। मित्रांनो तुमचं वजन 85 किलो आहे। तुमचं वजन किती आहे, 85 किलो आहे। किती, 85। मुलांचं सांगतोय, तुमचा गोळा आउट ऑफच गेला पाहिजे। लक्षात घ्या, तुमचा गोळा आउट ऑफच गेला पाहिजे। म्हणजे मार्क किती मिळवले हो तुम्ही, 15 मार्क मिळवले। 100 मीटरला ज्या व्यक्तीचा गोळा आउट ऑफ जातो, स्पीड आणि चंचलपणा आणून 100 मीटर मध्ये सुद्धा तुम्हाला 10 किंवा 12 मार्क मिळवणं अशक्य नसतं। मित्रांनो लक्षात ठेवा, 10 किंवा 12 मार्क मिळवणं अशक्य नसतं। 10 किंवा 12, 10 किंवा 12 म्हणतोय मी। आणि 1600 मीटरला अवरेज जर तुम्ही साधारणपणे अवरेज जर तुम्ही 1600 मीटरला साधारणपणे 16ही मार्क मिळवलात, तुमची टोटल किती होते एकदा लक्षात घ्या। तर बघा, 6 5 11 1 हाचीले 41 टोटल होते मित्रांनो। म्हणजे आपल्याला कोणतेही 2 इव्हेंट एवढे परफेक्ट करायचे की आपल्याला त्याच्यामध्ये चांगले गुण आलेच पाहिजेत। आता माझ्यासारखा पातळ माणूस आहे, साधारण 56 किलो 60 किलो वजन आहे, त्या व्यक्तीने 1600 मीटर आउट ऑफच टाकण्याचा प्रयत्न करायची। म्हणजे तुम्हाला मार्क किती पडले पाहिजे, 18 मार्कापर्यंत पोहोचले पाहिजे तुम्ही। किती, 18 किंवा आउट ऑफ 20 मार्कापैकी 20 मार्क आले पाहिजे। आता याच्यामध्ये त्या थोडासा लठ्ठ माणूस आहे, फॅटी माणूस आहे, त्याला थोडेसे मार्क अजून 12 मार्क पकडले तर यातले 4 मायनस होणार आहेत। लेखीला क्वालिफाय होणार आहे, लेखीला जोर लावावा लागेल। आता महिलांचं पण तसंच आहे। आता थोडीशी जाड महिला आहे बाबा, त्याचा 800 मीटर कमी आहे, गोळा आउट ऑफच टाकायचा। आउट ऑफ 15 म्हणजे 15 मार्क मिळाली पाहिजेत। 100 मीटर मध्ये 12 मार्क मिळालेच पाहिजेत। अशी स्ट्रॅटेजी आखला तरच आगामी पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी, लेखी परीक्षेला पात्र होण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही मित्रांनो। लक्षात घ्या, कुठलीच अडचण येणार नाही। मग या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे, या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे। आपले कोणतेही 2 इव्हेंट जोपर्यंत चांगले होत नाहीत तोपर्यंत आपण पोलीस भरती होत नाही मित्रांनो। आता हे का बोलतोय मी, कारण सत्यता आहे मित्रांनो, सत्य गोष्टीवर आधारित आहे सगळ्या गोष्टी। या उगाच प्रयत्न करायचे म्हणून करायचे नाहीत। आपल्यातल्या कमतरता, आपल्यातले निगेटिव्ह पॉइंट, आपले पॉझिटिव्ह पॉइंट जोपर्यंत शोधता येणार नाही आपल्याला, तोपर्यंत आपल्याला भरतीच्या नियोजनापर्यंत पोहोचता येणार नाही। नियोजन परफेक्ट असेल तर भरतीमध्ये भरती होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही। आता काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, लक्षात ठेवा, की एकूण टोटल मार्काच्या 25 मार्क पडले, साधारण 50% मार्क घेणं गरजेचं असतं बरं का ग्राउंड मध्ये। म्हणजे 25 मार्क पडले म्हणजे आम्ही लेखीला बसलो,
म्हणजे आम्ही पोलीस झालो. मित्रांनो, भ्रम काढून टाका. इथे तुम्हाला लेखीला बसणं आवश्यक नाही, लेखीमध्ये चांगले गुण येणं आवश्यक आहे, पण ग्राउंड मध्ये चांगले गुण येणं आवश्यक आहे. आपण ग्राउंड घेताना मेरिट जर लागले समजा 37 किती किंवा 38 मार्काचं मेरिट लागले, 37-38 समथिंग काही, लक्षात घ्या मेरिट 38 लागलं असेल तर आपल्याला प्लस 4 मार्क 3 मार्क असले पाहिजे, तरच आपण लेखीमध्ये अजून मार्क घेऊन सिलेक्शन लिस्ट मध्ये येत असतो. हे आपल्या मनाला आणि आपल्याला पटत असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता सध्या उन्हाची सुद्धा तीव्रता जास्त आहे, ऊन खूप लागते, उष्मा खूप आहे, डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम होत आहेत, पोरांना चक्कर येते, पोरग जीवाच्या आकांताने पळतं, थकतं, चक्कर येऊन पडतं, उठतं, परत पळतं. मित्रांनो, खरं सांगू, या जीवनापुढे कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. जेवढं सहन होते तेवढंच करा. अधिकचे स्टंट मारू नका कृपया करून, कारण त्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. दुसऱ्या दिवशी आपण थकून जातो, परत 4 दिवस जर आजारी पडला असेल तर अजून बराबरी होते. त्यामुळे जेवढं सहन होते तेवढंच करा. सध्या आभाळ ऊन आणि एप्रिल महिना खूप हिटचा आहे, तापमान वाढलेलं आहे आणि शक्यतो पाणी आणि फळं जास्त खा मित्रांनो. पाणी जास्त प्यायचे, फळं जास्त खायचे, हेवी अन्न जास्त खाऊ नका, कारण आपला त्याचा शरीरावर परिणाम होतो. हीट देणारे पदार्थ जास्त खाऊ नका, त्यामुळे सुद्धा परिणाम होतो. आणि मित्रांनो, नियोजनाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. या व्हिडिओमध्ये सांगण्याचं एवढंच होतं की ग्राउंड मध्ये ग्रोथ करताना तुम्हाला 2 गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. किती? 2 गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे. एक म्हणजे कोणतेही 2 इव्हेंट निवडायचे. कुणी गोळा निवडा 100 मीटर निवडा, कुणी 1600 मीटर निवडा, 100 मीटर निवडा. कुणी तुम्हाला जर 2 गोष्टी चांगल्या गेल्या, काही लोकांचे तर काही आउट ऑफच असतात. तुमचं ग्राउंड किती येते, कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय, मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांची खूप मागणी होती की सर टेस्ट सिरीज चालू करा. मग टेस्ट चालू केलेले आहेत. फक्त माझा एक संभ्रम आहे, माझ्याकडे आता उपलब्ध करणार आहे फक्त दर्जेदार 15 एक्सप्लेनेशन सहित पीडीएफ टेस्ट, 15 पीडीएफ टेस्ट उपलब्ध करणार आहे विद्यार्थ्यांसाठी. हा संभ्रम आहे. हे 15 150 रुपयाला ठेवायचे की 100 रुपयाला, तुम्हीच सांगा मित्रांनो. यापैकी कोणता तरी एक अंक तुम्ही सांगाल तर नक्कीच आपण तेवढ्याच पैशाला ठेवणार आहोत. आणि विद्यार्थ्यांना सहकार्याच्या भावनेतून व्हॉट्सअपवर त्यांच्या पीडीएफ शेअर केल्या जातील, तात्काळ केल्या जातील. म्हणजे साधारण 2 दिवसानंतर मेसेज केला तरी चालेल. 2 दिवसानंतर, आता नंबर सेव्ह करा, 2 दिवसानंतर मला मेसेज करा, सर आम्हाला पोलीस भरती पीडीएफ हवी आहे. तुम्हाला तात्काळ मिळून जाईल. आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048. कृपया करून ज्या विद्यार्थ्यांना हवे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपच करावे, कॉल करू नये प्लीज, कारण दुसरेही कोर्स असल्यामुळे अनेक कॉल येत असतात. या नंबरवर व्हॉट्सअप करायचे, तुमचं नाव, मला टेस्ट सिरीज हवे आहे. यापैकी 15ला 15 टेस्ट सिरीज घेणं बंधनकारक आहे. आपण फायनली 150 नकोच, फक्त आणि फक्त 99 रुपीज मध्ये या 15 टेस्ट सिरीज द्यायचे आहेत. 15 टेस्ट सिरीज डेली जर सोडवला तर 15 दिवस लागतील, आणि वीक वाईज सोडवला तर तुम्हाला साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये साधारण आपले वीक वाईज टेस्ट सिरीज कंप्लीट होईल. अशा पद्धतीने एकदम दर्जेदार अपडेटेड टेस्ट सिरीज असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जर हे चालू राहिलं तर नक्कीच बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत राहील आणि विद्यार्थ्यांना यातून नक्कीच फायदा होईल आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, कारण आपण करतोय ते दर्जेदारच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि महत्वपूर्ण तळागाळातील लोकांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.